जय माऊली. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते नवरा बायकोची, खूप मजेदार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय चुकलं असलं तर माफ करा. दोघं नवरा बायको असतात. बायको खूप चलाक असते. मग त्याची आई असती, त्या बाईची सासू. मग ते काय करते, मग ती लई म्हातारी कुरकुर करते. बाई म्हातारी नाही पाहिजे म्हणते, घरात आहे म्हातारीचं काहीतरी केलं पाहिजे असं ती शोधते. मग तेवढ्यात पाऊस येतो तर नदीला खूप पूर येतो. मग ती काय म्हणते, आता म्हातारीला पुरातच सोडून देते. म्हातारी बांधून ठेवली, तिने पोत्यामध्ये घातली आणि बांधून ठेवली. मग नवरा आला बाहेरून काम करून, आई आई आई, तर आई पोत्यात वळवळ वळवळ करते. तशीच राहू दिली आई. मग तितक्यात तिची काय येऊ नको घरी. तिची आई आली घरी की मग आता त्याने काय केलं, तिच्या आईला पोत्यात भरलं आणि नदीच्या पाण्यात नेऊन सोडलं. मग ही आता ताक करते, आपलं ताक करते. आली ती ताकाला तर काय म्हणती, घुसळानं घुसळीच्या दुध अंगण सासूबाई गेल्या तर पुराच्या संग. आणि तिने तिचीच आई सोडून आली नेऊन पोत्यात बांधलेली. तिला वाटलं सासूच सोडली. आणि म्हणते गाणं ताक करताना, घुसळून घुसळीच्या दोय अंग सासूबाई गेल्या तर पुराच्या संग. मग तो काय म्हणतो, धुम 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 देते का दूध देते गाय, पठेची आई माझी घरात आहे. धुम 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 दूध देते गाय, पठेची आई माझी घरात आहे. मग ते काय म्हणते, बाई असं का म्हणायला लागलंय म्हणते नवरा. चल म्हणली पोताचं सोडून बघते म्हणली. पोतं सोडून बघितलं तर काय सासू आहे, तिची आई दिली पुरात सोडून, तिच्याच हाताने सोडली. मग नवरा काय म्हणतो, तू किती चालाक आहेस म्हणला, तुझ्यापेक्षा मी लई चालाक आहे म्हणला. हे सांगायची गोष्ट म्हणजे कसं आहे, याचं तात्पर्य काय आहे, दुसऱ्यासाठी कधी वाईट विचार करू नये. दुसऱ्यासाठी वाईट विचार केला का आपणच स्वतःच खड्ड्यामध्ये पडतो. तर त्याच्यामुळं दुसऱ्यासाठी कधी वाईट चित्तू नाही. आणि ते आपल्या संग होणार म्हणजे होणारच, शेवट आपला वाईट मध्येच होणार. तर त्याच्यासाठी ना माणसाने खरं राहायचं, प्रेमळ मनाने राहायचं, निर्मळ राहायचं. कधी कोणासाठी कपट चितायचं नाही. रामकृष्ण आहे.